सांगलीत एका मोठ्या खुनाच्या कटाचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या म्हणजेच LCBच्या धडक कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून एक आरोपी सध्या फरार आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतलं असून तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे। आज सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस हद्दीत LCB पथकाने ही कारवाई केली। एक मारुती कारमधून संशयितांना ताब्यात घेतलं आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सांगलीतील प्रतिष्ठित व्यक्ती संजय भोकरे यांच्या खुनाचा कट रचण्यात येत होता। आरोपींनी त्यांच्या हालचालीची रेकी देखील केली होती। विशेष म्हणजे दर शुक्रवारी संध्याकाळी कार्यालयात जात असताना हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन असल्याचं तपासात उघड झालं आहे। पोलिसांनी आरोपींकडून 2 परदेशी बनावटीची पिस्तूल, 4 जिवंत काडतूस, एक मोठा चाकू आणि एक मारुती कार जप्त केली आहे। या प्रकरणात गणेश लोखंडे, विराज भुटाले आणि संग्राम फटकरे यांना ताब्यात घेतलं असून सचिन आवळे हा अपराधी सध्या फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। प्राथमिक तपासात जमिनीच्या व्यवहारातून निर्माण झालेल्या वादातून आणि आर्थिक फायद्यासाठी हा कट रचल्याचं समोर आलं आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या कटामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे। सांगली जिल्ह्यातून प्रतिनिधी राजू शेख यांची रिपोर्ट। काल आपल्याकडे 10:30 वाजता 8 तारखेला सांगली शहर पोलीस स्टेशनला 200/26 हा आपण CR नोंद केलेला आहे। याच्यामध्ये कलम 62 BNS 340 आणि 3(5) त्याचप्रमाणे आर्म ॲक्ट 3(4)25 आणि MB ॲक्ट 192 हे सेक्शन्स आहेत। यामध्ये आपले LCBचे जे लोक होते ते पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती मिळाली की एक जो प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याच्या खुनाची तयारी काही लोक करत आहेत आणि एक पांढऱ्या रंगाच्या मारुती कारमध्ये हे 3 लोक बसलेले आहेत। आणि त्यानुसार माहिती मिळाल्यानंतर आपल्या LCBची जी टीम आहे त्या LCBच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन या 3 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे विचारपूस करता असं समजलं की सांगली शहरामधले जे प्रतिष्ठित संजय भोकरे आहेत त्यांच्या खुनाची तयारी हे लोक करत होते आणि या लोकांकडनं आपण जवळजवळ 2 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 4 जिवंत काडतूस, त्याचप्रमाणे एक मोठा चाकू आणि मारुती कार अशा प्रकारचं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आपल्याला मिळाले आहेत ते म्हणजे गणेश लोखंडे, विराज बुटाले, संग्राम संभाजी फडतरे आणि सचिन आवळे। याच्यामध्ये सचिन आवळे हा परागंदा आहे आणि 3 आरोपी आपल्या सध्या ताब्यात आहेत। ते सगळे राहणारे सांगलीचे आहेत आणि त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी असं सांगितलेलं आहे की काही जमिनीचा वाद होता किंवा जमिनीचं जे खरेदी प्रकरण होतं त्या खरेदी प्रकरणामध्ये आर्थिक फायद्यासाठी आणि काही आरोपींनी आमच्या वैयक्तिक काही त्यांच्याबरोबर वाद होते याच्यासाठी आणि म्हणून ही लोक हे करायला तयार झालेले होते। म्हणून यांनी अशा प्रकारचा कट रचला होता आणि हा कट रचताना त्यांनी यामध्ये बऱ्यापैकी रेकी पण केलेली होती। एक साधारणतः हे जे आपले संजय भोकरे जे आहेत हे दैनिक जनप्रवास या त्यांचं ते वर्तमानपत्र आहे आणि या वर्तमानपत्राचं त्यांचं जे ऑफिस आहे या ठिकाणी दर शुक्रवारी संध्याकाळी जात असतात आणि या संध्याकाळच्या जायच्या वेळेला या तिघांनी पण या प्रकरणामध्ये रेकी केलेली होती की आपल्याला साधारणतः ते येताना किंवा जाताना कशा प्रकारे जाता येईल आणि कशा प्रकारे आपल्याला यांना ठार मारण्याची जी योजना आहे ती अंमलात आणण्यात येईल। म्हणून यांनी जी रेकी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ते तयारीत होते की त्यांचा हा प्लॅन शुक्रवारी आपण जो करणार आहोत तो सक्सेस व्हावा। पण आपल्या गोपनीय बातमीदारांकडून LCBच्या लोकांना जी बातमी मिळाली त्याच्यावर आपले SP सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, तुषार जोशी सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थितपणे या गुन्ह्याला प्रतिबंध करण्यासाठी आपली पण योजना आपण जी होती ती अंमलात आणली आणि हे काही करू नये किंवा हे करताना आपण आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मुद्देमाल आणि आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत। फक्त या घटनेमध्ये आपल्याला जे आरोपी मिळालेले आहेत त्यांनी जो हा कट रचलेला होता त्याच्यासाठी त्यांचा काही आर्थिक फायदा होता किंवा किंबहुना हे फक्त जमिनीच्या वादाचा प्रश्न होता की वैयक्तिक त्यांचे काही प्रॉब्लेम्स होते किंवा इतर कोणी याच्यामध्ये आणखीन सहभाग आहे याचा आम्ही शोध घेत आहोत। आता सध्या या तिघांनाही 11 तारखेपर्यंतचा PCR मिळालेला आहे। मुख्य आरोपी जो आहे
सचिन आवळे तो सध्या परागंदा आहे. तो मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये त्याची नक्की कुठली दिशा आहे हे ठरवता येईल आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत. सध्या तरी आत्ता तपासामध्ये इथे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी काही दिसत नाही आहे. केवळ काहीतरी जमिनीचा वाद किंवा आर्थिक फायदा एवढंच कारण दिसून येतं आहे.